नमस्कार. अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मराठ्यांची मागणी काय, सरकारचा पुरवठा काय, नाही कशाचा कशाला मेळ, लावली रताळी उगवली केळं, अशी एकंदरीत मराठा समाजाची आज भावना आहे. एकीकडे सरकारनं विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला 10% आरक्षण देणारं विधेयक मंजूर केलं खरं, पण लोकांच्या मनातून म्हणजे मराठा समाज आणि विशेष करून मनोज जरांगे अजून पण खुश दिसत नाहीत. कारण 2014-2018ची भीती अजून काही जात नाहीये. त्यावेळी सुद्धा असंच निवडणुका तोंडावर आल्यावर आरक्षण देण्याची घाई केली होती आणि यावेळी पण सेम तसंच झालंय. पृथ्वीराज चव्हाण यांनी 2014ला, देवेंद्र फडणवीस यांनी 2018ला आरक्षण दिलं खरं, पण या माणसानं गोची केल्यामुळे ते आरक्षण काय कोर्टात टिकलं नव्हतं. पण यंदा जे आरक्षण दिलं एकनाथ शिंदेंनी, तर त्यांचं म्हणणं आहे की हा कायदा कोर्टात टिकेल याची खात्री बाळगा. आपण काही बेकायदेशीर करत नाही, आपण सर्व काही कायदेशीर करतो. 22 राज्यात 50% पेक्षा जास्त आरक्षण आहे. 50% आरक्षण मर्यादा आपण ओलांडली आहे आणि सुप्रीम कोर्टानं आपल्याला अधिकार दिलाय. न्यायालयात हा कायदा टिकेल. पण हे विधेयक मंजूर झाल्यामुळे खरंच मराठा समाजाला कायदेशीर आरक्षण भेटेल का, की परत आधीसारखंच फक्त तोंडाला पानं पुसायचं काम केलंय? ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खरं तर कोणत्याच राज्याला 50%च्या वर आरक्षण देता येत नाही आणि दिलेच तर ते कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि परिणामी सुप्रीम कोर्टात ते टिकत नाही. पण यावेळी आरक्षण देताना सरकारनं असं काय वेगळं केलंय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. खरं तर मनोज जरांगे यांची जी मागणी होती ती काय होती, तर ओबीसी मधूनच आरक्षण द्यावं. कारण मला असं वाटतं त्यांना पण माहीत असावं की कायदा करून आरक्षण द्यायचं झालं तर ते काय मराठा समाजाला फायदेशीर ठरणार नाही. आणि एकतर मराठा समाज आधी EWS आरक्षण जे होतं 10%, त्यातून थोडाफार फायदा घेतच होतं. पण तुम्हाला माहीत असेल आता मुंबईमध्ये जे झालं, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण द्यायचं ठरलं होतं. म्हणजे ते सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचं होतं. ते एकतर ते 54 लाख आकडा कुठून आला होता ते कळायला काही मार्ग नाही. शिवाय तेव्हा मराठा समाजाकडून विजयोत्सव पण साजरा केला गेलेला. पण परत मनोज जरांगे उपोषणाला बसले आणि आधीच्या ज्या शंका तयार झालेल्या एकतर त्या शंका दूर झाल्या नाहीत. तोपर्यंत सरकारनं दुसरी खेळी केली आणि कायदा करून आरक्षण दिलं. खरं तर यातून दोन शंका मनात येतात की जर सरकारनं 54 लाख कुणबी प्रमाणपत्र देऊ केलेली, त्याचं पुढं काय होणार? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर समाजाला फायदा झाला होता आणि सगळे सोयरे शब्द जोडल्यामुळे तर अजून जास्त फायदा समाजाला होणार होता, तर मग कायदा करून आरक्षण देण्याची गरज काय होती? पण तो झाला सरकारच्या विचारांचा भाग, त्यामुळे त्यावर बोलणं काय गरजेचं नाही. पण तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगू शकता. पण मला काय वाटतं, यातून जे 10% आरक्षण जे आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या लोकांना भेटत होतं, म्हणजेच ते ओपन समाजाला, त्यातून आता फक्त ब्राह्मण आणि इतर समाज जो जवळपास 10 ते 15% आहे, त्यांना तर न मागता आरक्षण भेटलंय. ते पण प्रमाणापेक्षा जास्त. यातून त्यांनाच जास्त फायदा झालेला दिसतो. पण कोणत्या आधारावर सरकारनं हे आरक्षण दिलं, तर न्यायमूर्ती शुक्रे समिती जी तयार करण्यात आलेली होती त्यांनी जो निष्कर्ष काढला होता त्या आधारे हे आरक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांनी काय निष्कर्ष काढला, तर आर्थिक परिस्थितीमुळे मराठा समाजाची शैक्षणिक पातळी कमी, अपुऱ्या शिक्षणामुळे गरिबीचे वाढते प्रमाण, दारिद्र्य रेषेखाली आणि पिवळं रेशन कार्ड असलेल्या मराठा कुटुंबांची संख्या 21.22%, सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रमाण कमी, 84% मराठा समाज प्रगत गटात मोडत नाही. त्यामुळे इंद्रासाहनी खटल्याच्या निकालाप्रमाणे मराठा समाज आरक्षणास पात्र आहे. मराठा समाजाचा प्राथमिक उत्पन्न स्रोत शेती, पण वर्षानुवर्ष स्रोत घटत आहे. दारिद्र्यामुळे मराठा समाज माथाडी, हमाल, शिपाई, ड्रायव्हर, मदतनीस अशी कामे करतो. मराठा समाज करत असलेली कामे निम्न दर्जाची. शेतकरी आत्महत्यांमधील 94% व्यक्ती मराठा समाजातील आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात मराठा समाजाला रोजगार आणि शिक्षणात पुरेसं प्रतिनिधित्व नाही. बिहार आणि तामिळनाडूने 50% आरक्षण मर्यादा ओलांडली आहे. तशीच परिस्थिती महाराष्ट्रात आहे. दुर्बल मराठा समाज इतका वंचित वर्ग आहे की त्यांना सध्याच्या मागासवर्गांपेक्षा वेगळं स्वतंत्र वर्गीकरण आवश्यक आहे. राज्यात मराठा समाज 28% आहे, तर 52% आरक्षण असणाऱ्या प्रवर्गात मोठ्या संख्येने जाती व गट आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देता येणार नाही, असा निष्कर्ष शिक्रे समितीनं काढला होता. आणि एकतर त्या समितीनं सर्वेक्षणच इतक्या घाईघाईमध्ये केलंय की आपोआपच शंका मनात येतात. त्यांनी फक्त 25 दिवसात सर्वेक्षण केलंय. इतक्या कमी वेळात इतक्या मोठ्या समाजाचं सर्वेक्षण कसं होऊ शकतं आणि इतक्यात ते मागास आहेत असा निष्कर्ष कसा काढला जाऊ शकतो? आणि त्यानंतर लगेचच 10 दिवसात सरकारनं कायदा करून आरक्षण पण दिलं. खरं तर कोणत्याच समाजाला आरक्षण देताना संविधानानुसार गरिबी नाही तर सामाजिक मागासलेपणावर आधारित देता येतं. त्यामुळे सरकारच्या अहवालात
जे काही मुद्दे आहेत त्यावरून मराठा समाजाला गरीब दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय, जे न्यायालयात पूर्णपणे खोडून काढता येऊ शकतं। त्यामुळे आरक्षण कोर्टात टिकेल नाही टिकेल, पण खरं तर 50%च्या वर आरक्षण देता येतच नाही। आणि सरकारच्या म्हणण्यानुसार इंदिरा साहनी खटल्याच्या निकालाप्रमाणे मराठा समाज आरक्षणास पात्र आहे। तर सगळ्यात आधी इंदिरा साहनी खटल्यात जो निकाल आलेला त्यात असं म्हटलं होतं की 50%च्या वर आरक्षण देता येणार नाही आणि काही अपवादात्मक परिस्थिती असेल तरच ते देता येऊ शकतं। पण सध्या तरी सरकार तशी परिस्थिती सिद्ध करेल यात साशंकता आहे, त्यामुळे हे आरक्षण आधीसारखंच रद्द होऊ शकतं। पण काही असो, आपण आता फक्त शंका काढायचं काम करू शकतो। पण मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून पुन्हा एकदा तोंडाला पानं पुसायचं काम सरकारनं केलंय का, यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपण पाहत राहा अनकट मराठी।